अजित पवारांनी भेट दिली ती बरी आहे, पण हे का घडलं याच्याबद्दल सरकार विचार करेल की नाही? गेले अनेक दिवस तिथे तणाव सदृश्य परिस्थिती होती. सरकारने काय भूमिका घेतली? सरकारचे पालकमंत्री आता एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की कारवाई करावी लागली, आम्हाला प्रचंड दबाव होता. आता हा दबाव कोणाचा होता? असा कोण आहे जो दबाव, म्हणजे ज्याचा दबाव शासनाच्या प्रक्रियेपेक्षा मोठा आहे? आज कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तोडताना शस्त्रास्त्र घेऊन मस्जिद तोडत होते, लहान पोरांना मारत होते, दरोडा घातल्यासारखी घरं फोडत होते. म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही? विशालगडावर जायला एकच मार्ग आहे असा, म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकही माणूस वरती जाऊ शकला नसता. मग पोलीस काय करत होते? हायकोर्टाने प्रश्न विचारला ना, हायकोर्टाने सांगितलं की म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता, कसा बंदोबस्त ठेवला होता, याची सगळी माहिती आम्हाला द्या. कायदा आणि सुव्यवस्थाचं राज्य आहे की नाही? जंगल राज्य काय? म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं केलं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं. आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहीत नाही, पण 2009 साली सांगलीत दंगा झाला, मिरजेत दंगा झाला. आरोपी एकच, भिडे. आत्तासुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे, संभाजी भिडे. भीमा कोरेगाव संभाजी भिडे. म्हणजे संभाजी भिडेला काय म्हणजे ते अमरणपट्टा काय ते कवचकुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय? सगळ्या याच्यापासून तुम्हाला माफ. स्वातंत्र्य हडगं दळबद्री हणगं काय म्हणतात ते काय लावले काय राज्य सरकारने? म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं पिडायचं का? द्यायची मुसलमानांनी तुम्हाला मतं? तुम्ही सुरक्षितच वाटत नाही इथल्या दलितांना आणि मुसलमानांना तुमच्या राज्यात. ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही. आज तुम्हाला सांगतो, आज तुमच्या इथले पोरं मला फोन करतात, बार्टी सार्टी सगळ्यांचे. त्यांची फेलोशिपचे पैसे दिले नाहीत अजून. ती पोरं अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे. म्हणजे मागासवर्गीयांना शिक्षणातनं बाद करण्याचं ठरवलं आहे. कसले पैसे वाटता तुम्ही? बहुजन वर्गाला ह्याच्यातनं सगळ्यात शिक्षणाच्या क्षेत्रातनं बाजूलाच करायचं या शासनाने ठरवलं. आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकारपुढे नतमस्तक व्हावं. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला. त्यांचे पवित्र पुस्तकं फाडली गेली. अत्यंत वाईट, धोकादायक, महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक. आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार, प्रचंड दबाव होता. कोणाचा दबाव होता? कोण मोठा माणूस शासनापेक्षा? पावसाळ्यात घरं तोडू नयेत, सरकारचा जी आर आहे, सरकारच्या जी आर विरुद्ध सरकार वागतं. कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करतं. एवढं कोण मोठं आहे याच्यात? हे सरकारपेक्षा कोण मोठं आहे? आणि स्थगिती, हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात, त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे. त्याच्यात काय कारवाई तुम्हाला अपेक्षित? कारण स्वतः काही कारवाई होणार नाही, कारण का हे सरकारचं आणि त्यांचं कटच आहे. हे सगळं सरकारने घडवलेलं आहे. स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जाऊ कसे देतात? पोलिसांना तोडायला किंवा प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात? पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला? जेव्हा तुम्हाला माहिती होतं हे घडणार आहे, पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही? चला, छत्रपती संभाजी जे काय असतील ते जाणार आहेत, हे पोलिसांना माहिती होतं ना, मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं? अनेक मोहिमा निघणार होत्या, चलो विशाळगड वगैरे वगैरे. मग ते जे काय होतं, जे जगजाहीर होतं, मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं? त्यांना बाहेर कशाला पडू दिलं? रात्री पोरं घुसलीच कशी वरती? हे सगळं प्लॅन्ड होतं. आणि त्यातनं एका संभाजीने जाहीर केलं, दुसऱ्या संभाजीने कट रचला आणि त्या आधीच कार्यक्रम पार पाडला. आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही. ह्या कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे. त्या मातीमध्ये हिरवे झेंड्याचं हे करणं. आता म्हणजे होम मिनिस्टरसारखा माणूस जेव्हा हिरवे झेंडे बोलायला लागतो, म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना, हिरवे साप ठेचायला पाहिजे, अमुक तमुक, ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली. तिरंग्यामधल्या हिरव्या झेंड्याबद्दल त्यांना काय बोलायचं आहे हे त्यांनी सांगावं होतं की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा, तिरंग्यामधला हिरवा काढून टाका.
हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जी काय अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे. दुसरं असं हे रॉबरी दरोडे हे सगळे घातले, म्हणजे चंबळचे दरोडे खरं जशी गावे लुटायची ना तशी गाव लुटलंय ते. आणि ते शिवकालीन गाव आहे. तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्खलित मराठी बोलतो. अशा बायकांना मारायचं, लहान पोरांना मारायचं. कोर्टाने जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि सांगितलं शाहूवाडीच्या पोलीस यांना बोलून घ्या, इन्स्पेक्टरला, आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहीत असताना तुम्ही काय बंदोबस्त ठरवला आम्हाला सांगा. सरकारला प्रश्न विचारला. कोर्टाने ताशेर ओढल्यानंतर काही फरक पडेल असं? काहीही फरक पडणार नाही या सरकारमध्ये. या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही, ते त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहणार. निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं? 100% दंगल होणार. हे सरकारच करून आणणार. हे ना ते कारण पुढे करून हे सरकार दंगा घडवून आणणार. कोर्टात बरेच दिवसापासून तुमच्याकडून दाद मागितली जात होती ट्रम्पेटबद्दलची, तुम्हाला दाद दिली कोर्टाने आणि चिन्ह फ्रीज करण्यात आलाय. एका अर्थाने एक दिलासाची बात. आम्ही खरं तर आमच्या दृष्टीने 50% दिलासा आहे का आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली. म्हणजे हे ठेवूच नका चिन्ह. तर निवडणूक आयोगाने 50% आमच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं. त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं. खरं तुतारी हे नाव चुकीचंच होतं, कारण का एका निवडणूक ह्याच्यावरती एकाच नावाची 2 चिन्ह असूच शकत नाही. एक तुतारी आणि 2 तुतारी असे असू शकत नाही. केलं तर ते मोठा फटका बसला होता. एक जागा गेली ना आमची. त्याच्यामुळे आमचं साताऱ्याची जागा गेली. का भगरे सरांच्या इथे जे 1.5 लाखांनी जिंकले ते 3 लाखांनी जिंकले असते. 1,40,000 मतं गेली. साताऱ्यामध्ये 48,000 मतं गेली. अमोल कोल्हेंच्या इथे 40च्या वर गेली. नगरमध्ये 40च्या वर गेली. सुप्रियाताईंच्या इथे 36,000 गेली. दुसरं असं, हे सरकार वाघनखांच्या माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करतंय. खरं तर हे वाघनखं खरे ते खोटे अजून कोणीच ते सांगू शकत नाही. पुन्हा साताऱ्याला जाऊन ते सगळं चाललंय. पहिली गोष्ट, या सरकारकडे आता भावनांशी खेळण्याशिवाय काहीही राहिलेलं नाही. कॅगचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये आलं की 50,000 कोटी कुठे आहेत हेच कळत नाही आहे. सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. तुमचा खर्च आणि तुमची बिलं मॅच होत नाही असं कॅग म्हणतं, त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. 50,000 कोटी हा तुमच्या जेवढ्या कंपनीज आहेत, म्हणजे ते वेगवेगळ्या आहेत ना म्हणजे MSRDC असं तसे जे काय महामंडळ, त्याच्यात 50,000 कोटीचा लॉस आहे. या सरकारने जवळजवळ 75,000 कोटींचे टेंडर ते काय ते आपलं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर काढलेले आहेत. जमीन संपादन न करता टेंडर काढून कामं सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी टेंडरबाजी चालू आहे, कारण का त्यांना निवडणुकीच्या आधी कमीत कमी महाराष्ट्रात 10,000 ते 20,000 कोटी रुपये जमवायचे. त्यामुळे 30% बस घ्या आणि करा धमाल. जे वाघनखाची मी अजून खात्रीच नाही ते वाघनखं खरी आहेत की कुठे. तिथं CM DCM जातात. मी तुम्हाला तेच सांगतो, सगळं शक्ती प्रदर्शन होतंय. तुम्हाला तेच सांगतो की भावनांशी खेळायचं. शिवाजी महाराजांचं आता एवढंच जर तुम्हाला प्रेम होतं, ह्याच विशालगडावरती म्हणजे त्या खिंडीत पन्हाळा आणि विशालगडामध्ये खिंड आहे. त्या खिंडीमध्ये शिवाजी महाराज अडकल्यानंतर सिद्धी जोहरनी जेव्हा वेढा घातला तेव्हा तो वेढाच बाजीप्रभू देशपांडेंना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही मागे थांबा, आणि तो वेढा त्यांनी तोडला आणि महाराज विशालगडामार्फत म्हणजे त्यामार्फत विशालगडावर गेले. म्हणजे विशालगडावरती पावन स्पर्श झालेली ती जमीन आहे. तारेराणीची राजधानी आहे. कसल्या भावना शिवाजी महाराजांबद्दल. तिथेच तुम्ही आदळापट केली. अच्छा, असं नाही की शिवाजी महाराज तिथे गेले तेव्हा तो दर्गा नव्हता. तो 1100-1200 सालापासून जगात दर्गा आहे. म्हणजे 1058ला हा किल्ला बांधले गेला. त्याच्यानंतरचं हे सगळं बहामनी किंगडम वेगवेगळ्या राजांनी हा किल्ला हातात घेतला आणि शेवटची ताराराणी तिची राजधानी होती, त्यांची राजधानी होती. कसलं प्रेम तुम्हाला फक्त भावना. करोडो रुपये खर्च करून ते आणले वाघनखं. त्या ज्या म्युझियममधनं आणलं आहे त्या म्युझियमचं नाव त्यांनी पत्र लिहून कळवलं आहे की ही नखं शिवाजी महाराजांनी वापरली की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. तरी एवढं तमझम कसं? भावना.
बघा आम्ही शिवाजी महाराजांची नखं आणली, बघा आम्ही शिवाजी महाराजांची नखं आणली. काम काय शून्य. दुसरं असं काँग्रेसने त्यांचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्यावर अखेर कारवाई केली. 5 कोणाची मला अजून काय हे कळलं नाही. खरगेंनीच आदेश काढले. नाही पण कारवाई केली, योग्य केलं. आणि मी तर आव्हान करीन तिथल्या लोकांना की आले गावामध्ये तो जोड्याने मारा. आदल्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो, म्हणजे एवढी नमक हरामी. आणि आता गद्दारांना क्षमा नाही हो. महाराष्ट्रात आता खरी निवडणूक सुरू झाली. लोकसभेची निवडणूक वेगळी असते. आता ही स्वत्वाची लढाई आहे, तुमच्या मातीची ओळख आहे. ज्या मातीतनं गद्दारी पैदा झाली तिथली लोक गद्दारी काढून टाकतील, त्यांना त्या मातीचा अपमान झाला आहे. जे आमदार फुटले ती माती काय गद्दारांची माती आहे. आता मी सिन्नरला राहतो, सिन्नरचा आमदार फुटला, आमची माती गद्दारी सहन करणार नाही. तुम्ही आमदार गाडलेच जाणार, निफाडचा आमदार गाडलेच जाणार. अहो जेवढा राज्य सरकार घोषणा करतायत ना तेव्हा भारताचं अर्ध बजेट वापरावं लागेल. भारताचं अर्ध बजेट. पैसे कुठे नाही खिशात नाही द्यायचेत की नाही हे पण नक्की नाही. अहो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिलेली नाहीत 2-2 वर्ष. लवकरच कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करते. आम्हाला काय करायचं, मेले ते मेले. आम्हाला 30% मिळाले. आमचा आपला भावनांची खेळ झाला आणि आमची सत्ता आली, बस झालं. मुडते किती पडले याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. महायुती एकत्र असं दाखवते, पण दुसरीकडे मुंबईची जिल्हा नियोजन समिती दिलीप लांडेनीच निधी मिळत नाही म्हणून कागद फाडले. आता कसं आहे, आता आलं संपलं, निवडणुकीची वेळ आली. आता काय निधी विधीची अपेक्षा करू नका. झालं, तुम्हाला खेळवायचं तेवढं खेळवलं. आता सुद्धा निधीचा उपयोग काय? हे फक्त इथे गुळ लावून ठेवायचा. तुला दिले ना 1000 कोटी. अहो आमदारकीच्या निवडणुकीत महाराष्ट्राला सांगू इच्छितो 5 कोटी आणि 100 कोटीचा निधी. अशी तर प्रत्येक आमदाराला फोन करत होते. 5 कोटी काय तुमच्या खिशात नाही देता काय? तुमचं काय एफडी आहे काय घरातनं आणलेला? 100 कोटीचा निधी देणार, कोणाला देणार आणि का देणार? उद्यापासून मनोज जरांगे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला त्यांनी. नाही, मी अजून त्या बाबतीत काय ऐकलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.